अमरावती जिल्ह्यातील लेहगाव येथील विक्की धनराज तंत्रपाळे, दिनेश मोहन जाधव राहणार लेहगाव यांनी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या कार्यालयासमोर आत्मदहन करत असल्याबाबत संबंधित विभाग, जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व संबंधित विभाग, पोलीस प्रशासन यांना अर्जाद्वारे माहिती दिली आहे। तर सुभाष दुगाने व मोहन जाधव यांनी जिल्हा परिषद अमरावती येथे कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना अर्ज दाखल केल्यानंतर विस्तृत माहिती जनमत लाईव्ह सोबत बोलताना दिली। आम्ही 2022ला काम केलेलं आहे। त्या कामाचे पैसे 3 वर्ष शासनाकडून आले नाही, तोपर्यंत आम्ही थांबलो। आता 3 वर्षानंतर आता जवळपास 6 महिने झाले ते पैसे ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा झाले आहेत, परंतु आमच्या गावचे सरपंच रेखा विजय मडके ह्या ते पैसे देण्यास नकार देत आहे। जे होईल ते करून द्या। शेवटी आम्ही 26 जानेवारी ते 6 फेब्रुवारीपर्यंत मोर्शी पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण केलं। सरपंच आमच्या आमरण उपोषण मंडपात येऊन आम्हाला लेखी देऊन 2-3 दिवसात पैसे देतो म्हणून आमचे उपोषण सोडवले आणि आमची फसवणूक केली सरपंचानं। त्यानंतर आम्ही पैसे मागायला गेलो तर आम्हाला म्हणते की बाबा तुम्ही जिथं जायचं आहे तिथं जा, पैसे देत नाही, जे होईल ते करून घ्या। त्यामुळे आता आम्ही आत्मदहनाचा शासनाला इशारा दिला आहे। त्याबाबत आम्ही सर्व संबंधित अधिकारी, मुख्यमंत्री, पालकमंत्री अमरावती जिल्ह्याचे यांना सर्वांना निवेदन दिलेले आहे। अर्जदार हे आत्मदहन करण्याची नोटीस दिल्या होत्या। त्या संदर्भात त्यांनी सन 2023 मध्ये लेहगाव येथील ग्रामपंचायतच्या रोडचं काम करण्याकरता लागणाऱ्या साहित्याचा पुरवठा केला आणि काम पूर्ण झाले। त्यानंतर डिसेंबर 2022ला ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक झाली। त्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी गटाचा पराभव झाला। सन 2022ला केलेल्या कामाचे पैसे शासनाकडून 3 वर्ष उशिरा आले, परंतु पैशाची वाट थांबले। त्या कामाचे पैसे ग्रामपंचायतीच्या खात्यावर दिनांक 21/11/2024ला जमा झाले। त्यानंतर आम्ही सरपंच, सचिव, ग्रामपंचायत लेहगाव यांना पैसे मागण्याकरिता दिनांक 28/11/2024ला लेखी विनंती अर्ज दिला। त्यावर सरपंचांनी आम्हाला पैसे देत नाही, जे होईल ते करून घ्या आणि जिथे जायचे असेल तिथे जा अशा धमक्या देऊन आमचा अपमान केला। या संदर्भात विविध प्रशासन अधिकारी संदर्भात माहिती दिली व आपण उपोषण सुद्धा मोर्शी तहसीलसमोर केलं, मात्र अजूनपर्यंत या संदर्भात प्रशासनानं विशेष दखल न घेतल्यानं आम्ही आत्मदहन करत आहोत अशा संदर्भाचे अर्ज संबंधित विभाग, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी यांना दिल्यानंतर माध्यमात असं बोलताना मोहन जाधव संबंधित सहकाऱ्यांनी यावेळी विस्तृत माहिती दिली। प्रशासन आता यावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। जनरल न्यूज करता राजेश्वर गोरमाडे यांची रिपोर्ट अमरावतीहून।